त्यांनी अर्थकारणाचा अभ्यास केलाय याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. बर. मुळात अर्थकारण याच्यात आलं कुठून हे आम्हाला काही कळायला काही मार्ग नाही, किंवा अर्थकारण पहिल्यांदा आलं असेल असं मला काही याचं वाटत नाही. जिथे मॅचेस होतात तिथे हे सगळे विषय तर होत असतात. त्यांनी बरेचसे प्रश्न उपस्थित केलेत, म्हणजे मला खूप बरं वाटलं. म्हणजे आज सकाळी नवनाथ भट यांनी जो विषय काढला, तर कदाचित हे म्हणजे जावेद मियादाद हा त्यावेळेचा प्रसिद्ध खेळाडू, जे आज ज्या पक्षाच्या वतीने अखिल चित्रेजी तुम्ही भूमिका मांडताय, तुमचं स्वागत आहे. पक्षाच्या वतीने तुम्ही भूमिका मांडताय, पण मला एक कळलं नाही की ज्या वेळेला जावेद मियादाद मातोश्रीवर ज्या वेळेला आला होता आणि प्रत्यक्ष शिवसेना प्रमुखांना त्यावेळेला तो भेटला होता. आता त्यावेळेला आपण हे विषय मांडत असताना आपण कुठल्या पद्धतीनं मांडणार आहात, किंवा जावेद मियादादला तुम्ही तिथे का बरं प्रवेश दिला? तुम्हाला माहिती नव्हतं का की पाकिस्तान त्यावेळेला टेररिस्ट राष्ट्र आहे? आता तुम्ही त्यावेळेचा संबंध मग आताशी जोडाल. पहलगाम झालं नव्हतं आणि हे नव्हतं. असं आहे, ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दहशतवादाला उत्तर द्यायची गोष्ट आहे ना, तर तिथे आपण ते योग्य पद्धतीने दिलं. ऑपरेशन सिंदूर राबवलं, जे करायला हवं होतं ते आपण केलं. त्यांचे अतिरेक्यांचे जे काही तळ होते, लॉन्च पॅड, ते आपण उद्ध्वस्त केले. मुळात असं आहे की आज ती चर्चा नाहीये, पण ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत चर्चा होत होती त्यावेळेला तुम्ही कुठे होता तो साहेब? तुम्ही समर्थन दिलं, तुम्ही तर आक्षेप घेतलेत ना. ज्या वेळेला काँग्रेसच्या वतीने सगळं सुरू होतं तुम्ही हे म्हणत होता ते झालंच नाही, असं घडलंच नाही. कुणी तर म्हणजे काही महानीय नेत्यांनी या पद्धतीने सांगितलं की हे तर व्हिडिओवरती ग्राफिक्स बनवून लोकांना दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. इथपर्यंत लोकांची मजल गेली. आमच्यावरती टीका करा, करावं आपल्या किमान सैन्यावरती तर करू नका, आणि त्यांना आपण खुली सूट दिली होती. म्हणजे जगामध्ये पाकिस्तानचा मीडिया हे दाखवतोय की कसे आपल्यावरती हल्ले होत आहेत आणि आपण उत्तर द्यायला कसे त्या ठिकाणी कमी पडतोय, आणि त्याच वेळेला आपल्याकडे काही येते त्याच्यावर शंका घेत होते.